नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललेलो आहे रायगडला. तर आता वाजले आहेत 5:30. आम्ही 6 वाजेपर्यंत निघणार आहे रायगडला. आणि आमच्यासोबत स्वप्नील महाराज आणि भाडीची संस्था देखील येणार आहे. तर आता आम्ही 5:30 वाजे 6 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण निघणार आहे. तर मित्रांनो, आता भैया करत आहे देवपूजा, होऊ शकता. आणि हा शर्ट आम्ही प्रतापगडला गेलो तेव्हा घेतलेला, शिवाजी महाराजांचा शर्ट. आणि आज रायगडला जाताना पण घातला आहे. तर मित्रांनो, मी इथे बनवत आहे चपाती, कारण की आम्ही करणार आहे वनभोजन. आणि भाजी पण बनवली आहे मम्मानी. आणि स्वप्नील महाराजांनी पण चपाती आणि भाजी आणलेली आहे का. तर मित्रांनो, आता स्वप्नील महाराज देखील आलेले आहेत. आणि सर्व मुलं खालीच थांबले आहेत गाडीत. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघत आहोत रायगडच्या दिशेने. खूप आनंद होत आहोत की जगातलं स्वर्ग बघायचं असेल तर माणसाने एकदा रायगडवर नक्की जावं. मला खर्चायला पैसे मिळालेले आहेत. माझ्या बायकोनं मला खर्चायला तर मित्रांनो, आम्ही आता खाली आलेलो आहे आणि काही मुलं ह्या गाडीत अलकाजरमध्ये बसायला आहेत, बघू शकता. तर मित्रांनो, आम्ही आता धरणापाशी थांबलोय. खूप छान व्ह्यू दिसतोय, खूप छान वाटतंय ना. तर मित्रांनो, आम्ही आता थांबलो आहे मुंकी पॉईंटला. बघा तरी बाकी कुठे गेली. तर मित्रांनो, ती माकड कसं करते बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही डायरेक्ट सांगा येतोय. डायरेक्ट सांगा. आम्ही इथं थांबलेलो भजी खायला. इथं थांबलेलो. आता झाले भजी खाऊन, आता आम्ही परत चाललोय पुढं. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहे रायगडच्या पायथ्याला. आणि आम्ही आता थांबलो इथं वनभोजन करण्यासाठी. आम्ही आता रायगडच्या पायथ्याला आहे. आता इथं वनभोजन करणार आहे आम्ही. मग वनभोजन करून झाल्यानंतर आम्ही रायगडवर जाणार आहे, रायगड किल्ल्यावर. शिवाजी महाराजांना स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न सत्यात उतरल्यानंतर या ठिकाणी असणारा रायगड आणि त्या रायगडाला महाराष्ट्रातले सर्व मावळे या ठिकाणी तीर्थक्षेत्र मानतात. आणि या तीर्थक्षेत्राला प्रदक्षिणा करण्यासाठी हा या जंगलातून मार्ग जातो आणि पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी हा मार्ग या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आमच्या गाडीच आहेत, कारण की ही 20वी बारी यांची. आमच्या गाडीच आहेत. रायगड किल्ल्यावर गेल्यावर सगळी माहिती हीच सांगणार आम्हाला. आमची म्हणजे माझी तर भैयाची पहिलीच बारी, यांची 20वी. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे रायगड रोपवेवरती. आणि प्रेमदादा, भैया आणि मी आणि अण्णा, आम्ही चौघच रोपवेने जाणार आहे. आणि बाकीचे सगळे चालत गेले आहे गडावर. मग आता अण्णा फॉर्म तिकीट घ्यायला गेले. मग आम्ही चौघ जाणार आहे रोपवेवरून. भैया, प्रेमदादा, मी आणि अण्णा तिथं लाईन ते तिकीट आणायला गेलेत. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots. तर मित्रांनो, आमच्या आता रोपवेची बारी आलेली आहे. आणि दोन तासानंतर बारी आहे. तर मित्रांनो, आम्ही आता रोपवेशी आलेलो आहे. आता रोपवे येणार आहे खाली. तर मित्रांनो, आम्ही ज्या रोपवे जाणार आहे ते रोपवे आलेला आहे. आलेला आहे रोपवे. ह्या रोपवे मध्ये जाणार आहे आम्ही.
आम्ही आता रायगडावरती पोचलेलो आहे, बघू शकता. आणि रोपवेवरती खूप छान वाटलं, खूप छान पण व्ह्यू दिसला. आणि बाकीचे सर्वजण चालत आले ते, आमच्या लवकर पोचले ते, पण त्यांनी इतका चांगला व्ह्यू मिस केला रोपवेवरचा. रोपवेवरती खूप छान वाटलं आम्हाला. आता आम्ही त्यांच्याकडे चाललो सर्वांकडे. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे त्या काळातल्या बाजारपेठेत, बघू शकता. ही सगळी बाजारपेठ आहे, एवढी सगळी मोठी बाजारपेठ आहे. आणि स्वप्नील महाराज आणि बाकीचे सर्व मुलं इकडेच आहेत. मग आम्ही त्यांच्याकडे चाललो आता, तिकडे बाजूला आहेत ते. तर मित्रांनो, आता आमचं जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आमचं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन देखील झालेलं आहे. आणि आम्ही सदर राणी वसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल देखील सर्व काही बघितलेलं आहे. आणि आम्ही आता परत चाललो आहे गडाच्या खाली. आणि मग तसंच आम्ही जाणार आहे पाचाडला जिजाऊ मात्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. मग दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे परत फलटणला. आणि मित्रांनो, आम्ही आता रोपवेने खाली नाही जाणार, आम्ही चालत चाललो आहे. आणि आमच्या तिघांच्या ऐवजी प्रेमदादा आणि भैयाच्या ऐवजी स्वप्नील महाराजांनी 2 छोटे मुलं आहेत, ती गेलेत. काय नाव त्यांचं? सार्थक आणि गणेश. सार्थक आणि सर्वज्ञ, ते दोघं गेले आहेत रोपवेने. आणि आम्ही आता खाली चाललोय चालत. तर मित्रांनो, आम्ही आता गडीतून आलेलो आहे आणि आम्ही आता जाणार आहे पाचाडला जिजाऊ मात्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे पाचाडला जिजाऊ मात्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो होतो लोणंद येथील ज्ञानेश्वरी हॉटेलला. She moves like a तर मित्रांनो, काल रात्री ब्लॉगचा एंड करायचा राहिला म्हणून आता काढतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.